तुम्हालाही अचानक कुठेतरी आजूबाजूला 111, 222 किंवा 555, 777 असे नंबर्स आजूबाजूला वारंवार दिसत आहेत का? मग ते मोबाईलमध्ये टायमिंग बघताना आलेला तो नंबर डिजिट का असेना, एखाद्या गाडीच्या नंबर प्लेटवरती बघितलेला नंबर का असेना, रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती जे बिल पुढ्यात येतंय त्यावरती नेमका तो डिजिट का असेना, एखाद्याने त्याचा फोन नंबर तुम्हाला दिलाय आणि त्याचे लास्टचे 4 डिजिट्स नेमके तेच का असेना, असं काहीसं तुमच्याही बाबतीत होतंय का? मग ह्याला कोइन्सिडन्स म्हणावा की युनिव्हर्सचे हे संकेत म्हणावेत? युनिव्हर्स काहीतरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीये. हे मी मॅनिफेस्टेशन सारखं असं अजिबात म्हणत नाहीये. मॅनिफेस्टेशन ज्यांना माहित नाहीये त्यांना सांगते की आपण एखादी गोष्ट घ्यायचा विचार केला किंवा एखादी घटना आपल्या आयुष्यात घडावी असं जर आपल्याला वारंवार वाटत असेल तर आपण त्याबद्दल सारखा विचार करू लागतो आणि मग त्यालाच अनुसरून त्यालाच रिगार्डिंग अशा गोष्टी आपल्याला आजूबाजूला वारंवार त्या दिसाव्या लागतात. फॉर एक्झाम्पल, मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण दिलं होतं की एखादी गाडी घ्यायचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला ती गाडी आपल्याला रस्त्यावरून जाताना अनेकदा सारखी दिसू लागते. त्या गाड्या याही पूर्वी रस्त्यावरून धावतच असतात, पण आपल्या मनामध्ये अंतर्मनामध्ये कुठेतरी तो विचार आपण सतत करत असल्यामुळे त्या आपल्याला सारख्या दृष्टीस पडायला लागतात. याला म्हणतात मॅनिफेस्टेशन. पण इथे हा तो विषय नाहीये. हे मी म्हणतेय की आपल्या ध्यानी मनी नसताना वारंवार अचानक कुठल्या ना कुठल्या वेनी मी म्हणेन तो नंबर आपल्या पुढ्यात येऊन दृष्टीस पडतो. मग याचा नेमका अर्थ काय हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की या नंबर्सच्या मागचं रहस्य काय, या नंबर्सला सुद्धा काही एनर्जी म्हणजे काय हा प्रकार असतो का, किंवा हेच का ते युनिव्हर्सचं आपल्या बाजूने असणं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट, माइंड हिलर आणि लाईफ गाईड कोच असो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जसं आपण आपले विचार, आपली मतं किंवा आपल्या भावना ह्या आपापल्या भाषेत एकमेकांशी बोलून व्यक्त होतो, मग ती भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती कुठली का असेना, तसंच या युनिव्हर्सची एक भाषा आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं, ती म्हणजे तुमच्या इमोशन्सचे व्हायब्रेशन्स. म्हणजेच तुम्ही एखाद्या गोष्टीचा जो विचार करता त्या विचारांमागची जी तुमची भावना आहे ती भावना किंवा त्या भावनेचे व्हायब्रेशन्स ते तो युनिव्हर्स नेमके कॅच करतो आणि त्यानुसारच त्याची रिॲक्शन तो तुम्हाला दाखवून देतो. आता इथे अर्थात जर तुम्ही त्या स्पिरिच्युअलिटीच्या हायर लेवलला पोचलेला असाल तर तो युनिव्हर्स स्वतःहून त्याच्या भाषेत तुम्हाला काही सिग्नल्स द्यायला सुरुवात करतो. इथे स्पिरिच्युअलिटी म्हणजे मी पूजापाठ, पोथीपारायण हे म्हणत नाहीये. तर तुम्ही या जन्माचा, या आयुष्याचा किती अर्थ गांभीर्याने लावलेला आहे किंवा या आयुष्यात घडणाऱ्या घटना तुम्ही किती सिरियसली घेत आहात, या आयुष्याच्या वेळेला तुम्ही किती महत्त्व दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादी घटना तुमच्या आयुष्यात अचानकरित्या अशी काहीतरी घडते की त्यानंतर तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. किंवा मला असं म्हणायचं, एखाद्या कामाला घेऊन तुम्ही खूप मनापासून प्रयत्न करून जेव्हा जेन्युअनली राहता त्यावेळेला तुमची इंट्युइशन पॉवर आहे ना ही खूप हाय होऊ लागते आणि मनातल्या मनात एखाद्या गोष्टीला शांत राहून खूप विचार केल्याने आपले सिक्स सेन्सही जागृत व्हायला सुरुवात होतात. ह्या टाईपच्या हायर लेवलच्या फ्रिक्वेन्सीवरती जेव्हा आपले विचार व्हायला लागतात तेव्हा त्या युनिव्हर्सची भाषा आपल्याला हळूहळू रिअलाइज व्हायला किंवा कळायला सुरुवात होते. कारण हा ब्रह्मांड तर आपल्याला द्यायलाच बसलेला आहे, फक्त आपल्यालाच ते ओळखता येत नाही. कारण या संसाराच्या गाड्यात त्या दुय्यम गोष्टींच्या म्हणजे भौतिक सुखाच्या मध्ये आपण इतके अडकलेलो असतो की या युनिव्हर्सच्या हाय लेवलच्या फ्रिक्वेन्सीच्या त्या एनर्जीवरती आपण पोचतच नाही. आपण मनात आणलेल्या प्रत्येक विचारांना, प्रत्येक भावनांना तो युनिव्हर्स रिस्पॉन्स देत असतो, पण आपण ते ओळखतच नाही किंवा ह्या प्रापंचिक किंवा संसारिक केऑसमध्ये अडकल्यामुळे आपल्याला ते ओळखता येत नाहीत. आता तो युनिव्हर्स आपल्यासमोर प्रत्यक्ष येऊन उभं राहून तर आपल्याशी बोलणार नसतो, मग तो ह्या ना त्या मार्गाने आपल्याला संकेत देत असतो. मग ते फेदर्स थ्रू असेल, कुठल्या प्राणी वा पक्ष्याचं दर्शन देऊन असेल, आपल्याला त्याच पद्धतीची स्वप्न वारंवार पडून का असेल, किंवा हेच नंबर्स वारंवार आपल्या समोर येऊन का असेना. ही अंधश्रद्धा नाही, तर प्रत्येक नंबरला ना एक पर्सनल एनर्जी असते. हे तुम्ही जेव्हा अंकशास्त्र जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला ते पटेल. नाहीतर मग बघा, जपमाळेत 108च मणी का असतात? एखादा मंत्र 1,00,000 वेळा जप केल्यावरतीच तो सिद्ध होतो असं का? किंवा विवाहाच्या वेळी जेव्हा आपण अग्निभोवती 7 फेरे घेतो त्यावेळेला ते 7च का घेतो? म्हणजेच इथे अंकांना काहीतरी महत्त्व दिलं गेलेलं आहे. ते अंक कुठल्या तरी एनर्जीला रिप्रेझेंट करतात. प्रत्येक नंबर हा कुठल्या ना कुठल्या ग्रहाला किंवा त्या ग्रहाच्या कॅरेक्टरिस्टिक्सला रिप्रेझेंट करत असतो आणि हा युनिव्हर्स त्या नंबर थ्रू आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे युनिव्हर्सची आपल्याशी बोलण्याची एक भाषेचा प्रकार आहे असं मी म्हणेन.
म्हणून तुम्हालाही असेच 11, 22 किंवा 555, 777 असा कुठलाही डिजिट वारंवार 2 ते 3 किंवा 4 ते 5 वेळा सतत समोर येऊन कुठल्या ना कुठल्या ठिकाणी, मग अगदी रस्त्यावरून जाताना ऑटो रिक्षेचा नंबर का असेना, घड्याळात झालेलं ते टायमिंग का असेना, असे वारंवार तुमच्या समोर पण येतात का? ते काहीतरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनाच एंजल्स नंबर असंही म्हणतात. आता त्यांचा कसा कसा अर्थ लागतो ते आपण जाणून घेऊया. एक प्रकारे तो युनिव्हर्स आपल्याला हेल्पिंग हँड देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला मदत करण्यासाठीच हे नंबर आपल्याला वारंवार दिसत असतात. तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये असाल, त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठीच हा नंबर तुम्हाला मदत करत असतो. आता तो प्रत्येकी कसा ते आपण पाहूया. जर तुम्हाला 1 हा डिजिट सारखा सारखा दिसत असेल, म्हणजे 1111 का असेना किंवा 111, अशा प्रकारे हा नंबर जर सारखा सारखा तुम्हाला दिसत असेल, तर त्याचा अर्थ होतो तुमच्या आयुष्यात होणारी एक नवीन सुरुवात. तुम्ही तुमच्यातला आत्मविश्वास वाढवून नव्या गोष्टीची सुरुवात करायला जाणार आहात. तुम्ही इथे क्रिएटर आहात, तुम्हाला नवीन संधींचा स्वीकार केला पाहिजे हे त्याला दर्शवायचं असतं. कारण हा नंबर रिप्रेझेंट करतो सूर्य या ग्रहाला. ह्या ठिकाणी तुम्ही क्रिएटर बना, स्वतःचे अस्तित्व घडवा, तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत त्याचा स्वीकार करा, आत्मविश्वास वाढवा आणि आता सक्सेसच्या मार्गाने वाटचाल करायला सुरुवात करा. हे त्या सांगण्यामागचा उद्देश असतो. आता जर तुम्हाला 2 हा नंबर वारंवार दिसत असेल, म्हणजे 222 किंवा 2222, तर इथे तुम्हाला इमोशनल बॅलन्स रोल प्ले करा असं तो दर्शवत असतो. कारण ही एनर्जी मूनची असते, चंद्राची. एक तर तुम्हाला पास्टमध्ये घडून गेला एखाद्या इव्हेंटचा मनावरती झालेला परिणाम असू शकतो किंवा फ्युचरला घेऊन तुम्ही मनामध्ये घेतलेली भीती असेल. त्यामुळे जे तुमचा इमोशनल इम्बॅलन्स झालेला असतो तो कंट्रोल करण्यासाठीच हा नंबर तुम्हाला वारंवार दिसत असतो. ह्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटमध्ये राहून बॅलन्स रोल प्ले करायचा असतो. भावनेच्या आहारी न जाता इमोशनल कंट्रोल आपल्याला करायचा असतो. इथेच पार्टनरशिप, कोलॅबरेशन, डुएबिलिटी किंवा हेल्दी रिलेशनशिप सुद्धा तो तुम्हाला सांगत असतो. अशा वेळेला भरपूर पाणी पिणे ही एक रेमेडी सांगितली जाते. जर 3 हा नंबर तुम्हाला वारंवार दिसत असेल, तर तो तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ घडवून आणण्यासाठी तुम्हाला दर्शवत असतो. फॉर एक्झाम्पल एक्सपान्शन, कुठल्याही गोष्टीमधली वाढ. तुम्ही आज जे करत आहात त्यामध्ये तुमची लवकरच ग्रोथ होणार आहे. तुम्ही ज्या दिशेने चाललेला आहात तो परफेक्ट वे असून फक्त आता ॲक्शन घेणं हे तुमच्या हातात आहे. कारण हा डिजिट गुरु या ग्रहाची एनर्जी रिप्रेझेंट करतो. तुम्ही जे आज हातात काम घेतलेलं आहे त्या बाबतीत तुम्ही परफेक्ट अलाइन आहात. पुढे जाऊन सक्सेस आहे, ग्रोथ आहे, त्या बाबतीतलं प्रॉपर गायडन्स तुम्हाला मिळतं आहे. आणि त्याच प्रकारे एका दृष्टिकोनाने म्हणेन तुम्हाला स्पिरिच्युअलिटीकडे सुद्धा तुमचा कल वाढायला लागतो. आणखीन म्हणजे तुमच्यातलं ज्ञान हे जगासमोर आणण्याची हीच ती वेळ. कारण 3 डिजिट दिसणारे लोक फार क्रिएटिव्ह माइंडची असतात. त्यांना त्यांचं ज्ञान जगासमोर आणून स्वतःची ग्रोथ वाढवणं हे गरजेचं असतं. आणि ही कृती तुम्ही करा हेच सांगण्यामागचा तो उद्देश असतो. आता तसंच जर 4 डिजिट हा जर तुम्हाला वारंवार दिसत असेल, तर ह्या काळात सडनली अचानक होणारे तुमच्या आयुष्यातले बदल, पण जे तुमच्या ग्रोथसाठी उपयोगाचे आहेत, जे तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जातील. पण अशाच वेळेला आपण जास्त कन्फ्यूज न होता ठाम निर्णय घेणं हे महत्त्वाचं असतं. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास न ठेवणं, मन स्थिर स्थावर ठेवणं. म्हणूनच मी म्हणेन अशा वेळेला मेडिटेशन करणं योग्य ठरेल. कारण जर तुम्ही तुमच्या मनाचा ठाव घेतलात तर तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं पडेल. कारण हा नंबर राहू या ग्रहाच्या अंमलाखाली येतो. त्यामुळे तुमचे गैरसमज वाढतील, पण तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. डाऊटमध्ये जीवन जगू नका. मनातला डाऊट बाहेर काढून नेचरशी कनेक्टेड राहा आणि स्वतःची रिअलाइनमेंट करा. हेच त्या युनिव्हर्सचा ह्या नंबर दाखवण्यामागचा उद्देश असतो. आणखीन एक मी म्हणेन की हा नंबर दिसल्यानंतर तुम्हाला सोशल मीडियामध्ये ग्रोथ खूप मिळते. पण इथे सुद्धा मी तेच म्हणेन की ह्या क्षेत्रात इन्व्हॉल्व होण्याआधी तुम्हाला तुमच्या मनाचा ठाव घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो अचानक होणाऱ्या आयुष्यातल्या या बदलांना स्वीकारायच्या आधी तुम्ही मनाने खंबीर असणं, ठाम असणं, आपल्या स्वतःच्या मतांवरती आपण कन्फर्म असणं हे गरजेचं आहे. अशा प्रकारे जर 5 हा डिजिट तुम्हाला वारंवार दिसत असेल, म्हणजे 555, 55, तर हा नंबर बुध या ग्रहाला रिप्रेझेंट करतो. म्हणजेच तुमच्या आयुष्यात होणारा नवनिर्मितीचा मोठा बदल हा लवकरच होणार आहे. तो स्वीकारण्यासाठी तयार व्हा. मग तो फायनान्शियल किंवा करिअर ग्रोथ या बाबतीतही असू शकतो. ते नवीन बदल स्वीकारून नवनवीन गोष्टी शिकून स्पीडीली आता स्वतःची ग्रोथ करण्याची ही वेळ आलेली आहे असं त्यामागे सांगण्याचा उद्देश असतो. तुम्ही जितकं पीपल कनेक्टेड राहून स्वतःच्या ज्ञानात भर पाडू शकता तितकं तुम्ही राहू शकता. त्यानंतर एखादी जुनी घटना, पेनफुल घटना जर तुमच्या आयुष्यात घडली असेल तर ती सुद्धा लवकर आता रिकवर होण्याचे चान्सेस हे वाढू लागतील. तर अशा प्रकारे हा पुनर्निर्मितीचा नंबर असून तुम्हाला लवकरात लवकर मोठा बदल तुमच्या आयुष्यात येताना दिसतो.
या काळात समोरून येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीजचा चांगला उपयोग करून तुम्ही स्वतःची प्रगती करू शकता. त्याचबरोबर 6 हा डिजिट जर तुम्हाला वारंवार दिसत असेल तर हा नंबर शुक्र या ग्रहाला दर्शवतो. त्यामुळे मी म्हणेन हा नंबर जर तुम्हाला सतत दिसत असेल तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत किंवा मग ते तुमचं कुटुंब असेल त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ स्पेंड करणं गरजेचं असतं. तुम्ही ज्यांच्यासाठी एवढी मेहनत करत आहात त्यांच्यासोबत राहून थोडा वेळ त्यांच्यासाठी काढणं, त्यांच्यासोबत मनोरंजनाचे काही कार्यक्रम आखणं, मग ती पिकनिक असो, पार्टीज असो, गेट टुगेदर असो, तुम्हाला त्यांच्याबरोबर आनंदाचे काही क्षण व्यक्त करा, हे ते सांगण्यामागचा उद्देश असतो. तो नंबर तुम्हाला टुगेदरनेस फील करून देतो. त्यानंतर भौतिक सुखाचा आनंदही तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे असाही अर्थ इथे लागू शकतो. आता 777 हा जर डिजिट तुम्हाला वारंवार दिसत असेल तर हा नंबर केतू या ग्रहाला रिप्रेझेंट करतो. तो आपल्याला या शाश्वत जीवनाच्या सत्याची जाणीव करून द्यायला आलेला असतो. रोजची एवढी धावपळ, चढाओढ, मेहनत या काळामध्ये आपण आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध किंवा या जन्मामागचा उद्देशच विसरून गेलेलो असतो. अशा वेळेला थोडंसं थांबून मेडिटेशन करण्याची गरज असते. अशा वेळेला तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे वळा, नेचर कनेक्टेड राहा, तुमचा खरा इनर पीस काय आहे ते शोधा आणि आपले स्वतःचे इंट्युएशन्स स्ट्रॉंग करा. हे त्या ब्रह्मांडाला आपल्याला सांगायचं असतं. कारण त्यानंतर होणारी जी आपली ग्रोथ असते तो खरा आपला या जन्म घेण्यामागचा उद्देश असतो. त्यामुळे 777 किंवा 7 हा डिजिट जर तुम्हाला मोस्ट प्रॉफेबली तुमच्या आजूबाजूला दिसत असेल तर तुम्हाला थोडंसं स्पिरिच्युअलिटीकडे वळण्याची गरज आहे आणि या भौतिक सुखांच्या मागे न धावता थोडंसं शाश्वत सुख काय आहे किंवा शाश्वत जीवनाचा अर्थ काय हे जाणून घेणं इथे गरजेचं असतं. आता जर 8 हा डिजिट तुम्हाला वारंवार दिसत असेल तर ह्याला ॲबिडन्सचा नंबर असं म्हटलं जातं, म्हणजेच समृद्धिकारक. हा नंबर शनी या ग्रहाला रिप्रेझेंट करतो. त्यामुळे ह्या काळात येणारे स्ट्रगल्स जे आहेत ते तुम्हाला सुंदर घडवण्यासाठीच आलेले असतात. युनिव्हर्सची तुमच्यावर विशेष कृपा झालेली असते कारण त्याने तुमच्यातलं पोटेन्शियल ओळखलेलं असतं, त्याला तुमच्यातली कॅपॅसिटी माहिती असते. त्यामुळे ह्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यावरती ही व्यक्ती किंवा ह्या व्यक्ती मार्केटमध्ये खूप वॉन्टेड म्हणजे सगळ्यांना हव्याशा असतात, म्हणजेच त्यांची किंमत खूप असते. इथे मी हिऱ्याचं एक उदाहरण देईन. त्यालाही आधी त्या आगीतून पळून निघावे लागते, त्यानंतरच त्याची जी आलेली चमक आहे ती जगाला मोहित करू शकते. हा नंबर तुम्हाला नवीन धडे शिकवायला आलेला असतो कारण त्यानंतर विजय फक्त तुमचाच होणार असतो. त्यामुळे ह्या काळात तुमच्या बाबतीत घडणारे प्रसंग असोत किंवा संकट असोत त्यांना ठामपणे स्ट्रॉंगली सामोरं जाऊन त्यातले अनुभव फक्त पिकअप करून पुढे तुमची प्रगती करून घेणं हे गरजेचं आहे, हे त्याला सांगण्यामागचा उद्देश असतो. आता एंजल नंबर 9 हा जर तुम्हाला वारंवार दिसत असेल तर दिस इज द लास्ट नंबर ऑफ 1 to 9. हा नंबर मंगळ या ग्रहाला रिप्रेझेंट करत असल्यामुळे तुम्ही हिम्मत दाखवून एखाद्या गोष्टीतून बाहेर पडा हे तो दर्शवत असतो. काही चॅप्टर्स आता तुम्ही एखाद्या इन्स्टंट ॲक्शन थ्रू ते संपवून टाका. मग एखादं हाती घेतलेलं काम असेल, त्यातले पेंडिंग राहिलेले काही डिसिजन्स असतील तर त्या गोष्टींमागे तुम्ही रेंगाळत न बसता आता क्विक ॲक्शन घेऊन त्या गोष्टी कंप्लीट करण्यामागे तुमचा कल असू द्या, असं ते सांगण्यामागचा उद्देश असतो. थोडक्यात काय, जुनी खाती बंद करून नव्या सुरुवातीकडे वाटचाल करा कारण 9 डिजिट इज द लास्ट नंबर. रेंगाळत राहिलेली कामं रोखठोक निर्णय घेऊन आता पुढे वाटचाल करण्याची हीच ती वेळ. त्यामुळे तुमच्या आयुष्यातले काही जुने चॅप्टर्स, मग ते कुठल्याही डिपार्टमेंटचे, रिलेशनशिपमधले असतील, कामधंद्यातले, व्यवसायातले, शिक्षणाच्या डिसिजन्सच्या बाबतीतले असतील, त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन ते चॅप्टर्स आता क्लोज करून नव्या गोष्टीची वाटचाल करायला सुरुवात करा, हे सांगण्यामागचा त्यामागे उद्देश असतो. आता 0 हा सुद्धा एक इम्पॉर्टंट नंबर आहे. तो एक फुलफिलमेंट दर्शवतो. तो त्यामध्येच एक कंप्लीट असतो. तुमच्या आयुष्यातला एखादा एरिया किंवा एखादा झोन हा कंप्लीट होणार असतो, म्हणजे त्या बाबतीतले तुमचे कार्मिक अकाउंट्स जे आहेत ते पूर्ण होणार असतात, हे त्यामागचे संकेत असतात. आणि तरीही तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये किंवा त्याच गोष्टींच्या बाबतीत पुन्हा पुन्हा कर्म करत राहिलात तर पुन्हा फिरून तुम्ही तिथेच येणार असता. नाव दिस इज द कम्प्लीट टास्क, हे ते सांगण्यामागचा उद्देश असतो. नाव मूव्ह फॉरवर्ड. आता या ठिकाणी तुमच्या मनासारखा रिझल्ट जरी त्या क्षेत्रातला तुम्हाला मिळालेला नसेल तरी सुद्धा तुमचं ह्या बाबतीतलं कार्मिक अकाउंट आता कंप्लीट झालेलं आहे आणि आता तुम्हाला पुढे सरकायला हरकत नाही. मिळालेल्या रिझल्टला एक्सेप्ट करून पुढे जा, हे ते सांगण्यामागचा उद्देश असतो. सो 0 सुद्धा तुम्ही करत असलेल्या कामामधलं एक फुलफिलमेंट दर्शवतो, म्हणून त्यालाही महत्त्व दिलं गेलेलं आहे. असेच जर हे नंबर डबल किंवा टिबल वेळा म्हणजे 55 किंवा 333, 777 अशा पटीने जर तुम्हाला वारंवार दिसत असतील तर त्या डिजिटचा जो मिनिंग मी आता तुम्हाला सांगितला तो स्ट्रॉंगली तिथे जाणवून
त्याची एनर्जी खूप स्ट्रॉंगली पॉवरफुल आहे असं तिथे दर्शवलं असतं. त्यामुळे तशा तशा पद्धतीने त्याचा अर्थ लावून तुम्ही तुमच्या जीवनात योग्य रीतीने वाटचाल करू शकता. यात अजून एक प्रकार म्हणजे मिरर नंबर असाही आहे. म्हणजे 1111, 2222 किंवा 3333. एकदा दर्शवलेला संकेत हा रॅपिडली तुम्हाला सारखं सारखं ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आत्ता चाललेली तुमच्या कामातली तुमची वाटचाल ही योग्य रीतीनेच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही कन्फ्युज्ड होऊन जर पुन्हा तो मागचाच रिपीट पॅटर्न करणार असाल तर तसं न करता पुन्हा पुन्हा तुम्हाला लाईक अ मिरर इमेज दाखवून पुन्हा जागेवर आणून पुन्हा एनकरेज करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातही कधी कधी काहींना 1221, 3553 किंवा 1001 असे जर दिसत असतील तर इथे थोडासा अलर्ट राहण्याचा संदेश असतो. एकतर इथे दोन्ही डिजिटचा अर्थ तुम्ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी लावू शकता, पण इथे तुम्ही पाहताय की इथे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये त्यांची सिक्वेन्स असल्यामुळे जर जो फर्स्ट नंबर आहे त्याप्रमाणे तुम्ही वागला नाही तर पुढे जाऊन थोडीशी तुमची प्रगती रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो. हे ते सांगण्यामागचा उद्देश असतो. पहिल्या नंबरच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रमाणे वागून जर तुम्ही डिसिजन्स नाही घेतले तर पुढे जाऊन मागे येण्याची भीती किंवा त्याच गोष्टी रिपीट तुमच्या बाबतीत होतील हे तुम्हाला दर्शवण्याचा त्यामागे उद्देश असतो. काही नंतर वेगवेगळे डिजिट्स एकत्र पेअर मध्ये सुद्धा दिसत असतात. मग ते कधी कधी जाताना ऑटो रिक्षाचं आलेलं बिल असेल किंवा शॉपिंगचं झालेलं बिल असेल त्यावरती असेल. फॉर एक्झाम्पल 3636, 5858, 2424 अशा प्रकारे त्या दोन्ही डिजिट्सचा कॉम्बिनेशन करून त्याचा तसा अर्थ लावून जो मेसेज क्रिएट होतो तो तुम्हाला युनिव्हर्सला सतत सांगण्याचा असतो. तो एक प्रकारे तुम्ही करत असलेल्या कामाला पाठिंबा देत असतो किंवा गायडन्स करत असतो. त्यामुळे हे नंबर्स दिसणं म्हणजे तुमच्यासाठी फार लकी आहे असं मी म्हणेन. कारण मनामध्ये तसं ठरवून मग आजूबाजूला तसंच दिसणं हे तसं नसून अचानकरित्या ध्यानीमानी नसताना ह्या गोष्टी तुमच्या बाबतीत सतत घडणं म्हणजे ब्रह्मांडाची तुमच्यावर झालेली एक प्रकारे कृपाच आहे असं मी म्हणेन. त्यासाठी ऑफकोर्स तुम्ही एक चांगले सोल किंवा आत्मा असणंच गरजेचं आहे. तर अशीच आपली आध्यात्मिकता वाढवून त्या शक्तीचं ब्रह्मांडाचं गायडन्स नेहमी घेत राहा. त्याचे योग्य ते अर्थ लावून आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करून घ्या. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरूनच वाटचाल करा. कारण हे संकेत सर्वसामान्यांना दिसत नाहीत. ज्यांच्यावरती परमेश्वराची कृपा असते, जे स्पिरिच्युअलिटीच्या हाय लेवलला आपल्या मानसिक स्थितीला घेऊन गेलेले असतात, त्यांनाच हा खुद्द ब्रह्मांड अशा प्रकारे संकेत देत असतो. म्हणूनच मी म्हणेन की स्पिरिच्युअलिटीमध्ये म्हणजे आध्यात्मिकतेमध्ये राहून आपली एनर्जी अशीच हाय करून त्या युनिव्हर्सशी कनेक्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल करायला तयार व्हा. आणि अशाच प्रकारचे स्पिरिच्युअल गायडन्स देणारे आणखीन कोणकोणते व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.